तर महाविकास आघाडी विधान परिषदेची तिसरी जागा लढण्याच्या तयारीत आहे का अशी शक्यता आता वर्तवली जाते आहे। कारण ठाकरे गट देखील आपला उमेदवार देणार आहेत आणि ठाकरे गटाकडून सध्या मिलिंद नार्वेकर त्याचबरोबर वरुण सरदेसाई आणि विनायक राऊत यांचं देखील नाव चर्चेत आहे। त्यामुळे महाविकास आघाडी विधान परिषदेची तिसरी जागा लढण्याच्या तयारीत आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय। शिवसेना ठाकरे गट सुद्धा उमेदवार देणार असल्याची माहिती आहे। विधान परिषदेसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून माजी खासदार विनायक राऊत यांचं नाव चर्चेत आहे। लोकसभेला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर आता त्यांचं राजकीय पुनर्वसन होणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। तर कोकणामध्ये पक्षाची ताकद पुन्हा एकदा वाढवण्यासाठी आणि राणे कुटुंबियांना जशास तसं उत्तर देण्यासाठी विनायक राऊत यांना संधी दिली जाणार असल्याची शक्यता देखील आता वर्तवली जाते। तर महाविकास आघाडी विधान परिषदेची तिसरी जागा लढण्याच्या तयारीत आहे। त्यामध्ये ठाकरे गटाचा उमेदवार उतरवला जाण्याची शक्यता आहे। महत्त्वाची बाब म्हणजे विनायक राऊत हे उमेदवार असतील अशी शक्यता वर्तवली जाते आहे।